हम तुम्हारे साथ हैं। भड़वा है। जय भवानी, जय शिवाजी। मुर्दाबाद 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 मुर्दाबाद, रामदास कदम मुर्दाबाद। जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। उद्धव आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहब आगे बढ़ो, उद्धव साहब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। रामदास कदम मुर्दाबाद। मुर्दाबाद मुर्दाबाद, रामदास कदम मुर्दाबाद। और नीम का पत्ता कड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, रामदास कदम कड़वा है। मुर्दाबाद मुर्दाबाद, रामदास कदम मुर्दाबाद। 2 दिवसापूर्वी मुंबईच्या गोरेगाव येथील नेस्लो सेंटरमध्ये गद्दार सेनेचा जो मेळावा होता, त्या मेळाव्यामध्ये बोलताना वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या मातोश्रींच्या, त्याचप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांच्या सहकार्याने, त्यांच्या कृपादृष्टीमुळे, त्यांच्या आशीर्वादामुळे राजकारणात ज्याला एक नावाची ओळख मिळाली, अनेक मोठमोठी त्याने राजकीय क्षेत्रात पदे भूषवली, त्या भाळखाऊ रामदास कदम याने दसऱ्याने मेळाव्याच्या निमित्ताने बोलताना वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या मृत्यूसंदर्भात आमच्या सन्माननीय पक्षप्रमुखावरती जे खोटे नाटे आरोप केले, बेताल वक्तव्य केले, त्यांनी त्यातून आपल्या भाळखाऊ वृत्तीचा परिचय दिला आहे। राजकीय क्षेत्रात वावरताना त्यांनी अनेक मोठमोठी पदे भूषवली असताना सुद्धा शिवसेनेशी गद्दारी केली। त्याला कारण असं की त्या पक्षामध्ये, शिवसेनेमध्ये मला सुद्धा मिळालं पाहिजे, माझ्या मुलाला सुद्धा मिळालं पाहिजे, अशी त्याची जी राजकीय हव्यासापोटी त्याची जी इच्छा होती, आणि म्हणून त्यांनी त्या दृष्टिकोनातून त्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली। परंतु मेळाव्याच्या माध्यमातून त्यांनी बोलताना जे खोटे नाटे गंभीर आरोप केले, त्याच्या त्या भाळखाऊ वृत्तीचा निषेध करण्यासाठी शिवसेना भंडारा शहरातर्फे आज या ठिकाणी आम्ही एकत्र आलो आहोत आणि त्याचा निषेध करत आहोत। हा रामदास कदम ज्यांनी लाज लज्जा सोडून आपल्या पत्नीच्या नावावरती डान्स बार चालविला आहे, किंबहुना चालवितो आहे, असा हा व्यक्ती समाजाचा, राज्याचा नेता कसा काय होऊ शकतो? हा भाळखाऊ नेता फक्त त्या हरामखोर भाळखाऊ कार्यकर्त्यांच्याच, त्यांच्या त्या शिंदे सेनेचाच नेता होऊ शकतो, अशी या निमित्तानं मी या ठिकाणी मागणी करतो। आणि हे जे वक्तव्य रामदास कदम यांनी केले आहे, त्या वक्तव्याची त्यांनी माफी मागावी, जाहीर माफी मागावी, अशी या ठिकाणी मागणी करतो आहे। नीम का पत्ता कड़वा।